नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा, छान. असेच मजेत राहा आणि छान छान खात राहूया आपण. खीर मालिकेत आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खीर. घेतला पाववाटी साबुदाणा स्वच्छ धुवून एक बाऊलभर पाण्यात ठेवला भिजत आणि मग 2 तासांनी त्याची खीर करायला घेतली. 2 बाऊल दूध घेतलं, त्याच्यात हा 1 वाटी साबुदाणा घातला, 1 चमचा काजू, 1 चमचा बदाम यांचे तुकडे घातले आणि मस्त शिजवत ठेवलं. 8 ते 10 मिनटं शिजायला लागतात बरं का. पण बघा, साबुदाणा कसा टप्पोरा मोत्यासारखा छान दिसतोय, अगदी पारदर्शक झाला आहे. 7-8 मिनटं ह्याला शिजायला लागतात. तोपर्यंत एकीकडे घेतली अर्धी वाटी साखर, मंद गॅसवर ठेवून त्याचं केलं कॅरमलाइज मिश्रण. मग हळूहळू साबुदाणा शिजलेलं मिश्रण त्याच्यात ओतलं आणि 3-4 मिनटं मंद गॅसवर हळूहळू नीट ढवळून घेतलं. ते कॅरमलाइज मिश्रण आणि साबुदाणे एकत्र झाले आणि इतकं सोनसई रंगाची खीर तयार झाली. घातली वेलची पूड आणि घेतली खायला. ही छोटासा ट्विस्ट असलेली साबुदाण्याची खीर मंडळी नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं का तुम्हाला कशी वाटली. थँक्यू.